हॅलो, गुड आफ्टरनून गाईज. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज रामनवमी आहे आणि तुम्हा सर्वांना रामनवमीच्या माझ्या परिवारातर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. आज ऋत्विकची तब्येत गेले 2 दिवस बरी नाही आहे. सतत त्याला खोकला म्हणजे गरमी स्टार्ट झाल्यामुळे घरामध्ये थोडं कोल्ड्रिंक वगैरे आणून ठेवलं होतं. तर ते चालू होतं त्याचं गपचूप जाऊन फ्रीजमधून कोल्ड्रिंक पिणं आणि त्याचे परिणाम हे आहेत की त्याला आता 2 दिवस झाले खूप जास्त खोकला झाला आहे. आणि आता डॉक्टरांनी तेच सांगितले की बिलकुल त्याला आईस्क्रीम, थंड पाणी वगैरे काहीच द्यायचं नाही, कोल्ड्रिंक वगैरे काहीच देऊ नका. कारण की खूप 2 दिवस तो झोपत पण नाही आहे रात्रीचा. मोस्टली त्याला रात्री जास्त खोकला येतो. आणि आज त्याचा रिपोर्ट कार्ड डे होता. तर सकाळी जाऊन दोघं जण, विनू आणि तो, स्कूलमध्ये जाऊन आला. तर ॲज युजल आम्हाला जे एक्सपेक्टेड होतं तसं त्याला ग्रेड मिळाला आहे, सॅटिस्फॅक्टरी असे आहे. पण त्यामध्ये कुठे ना कुठे आमची चूक आहे, पॅरेंट्सची. कारण की आम्ही त्याला नेहमी अभ्यासाला कधी फोर्स नाही करत कोणत्याही बाबतीत, की सतत म्हणजे स्कूलमधून आल्यानंतर तो बिलकुल अभ्यास करायला बसत नाही, अभ्यासाच्या बाबतीत सिरियस नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही पण त्याला कधी प्रेशराईज नाही करत की हे केलंच पाहिजे, असं केलंच पाहिजे. फक्त विचारतो त्याला अधूनमधून की जे आलंय, तुझे होमवर्क आहे ते केलंस का, किंवा जे पेंडिंग आहे ते केलंस का. आणि तो नेहमी हां असं उत्तर देतो. आणि आम्ही पण त्या गोष्टीला सिरियसली घेत नाही आणि त्याचेच परिणाम म्हणजे मार्क्स सॅटिस्फॅक्टरी आहेत त्याचे, पण सॅटिस्फॅक्टरी आता या स्टेजला जाऊन त्याला थोडंसं कुठेतरी कमी पडला येतो असं मला वाटतं. आणि आता जर सिरियसली आम्ही त्याच्याकडून करून नाही घेतलं तर पुढे जाऊन मग तसेच मार्क्स आणले तर त्याला 10thला ते फार कठीण जाईल. आणि पहिली गोष्ट म्हणजे तो अभ्यासात म्हणजे त्याचं माइंड खूप चांगलं आहे, पटकन ग्राफ्स करतो सगळ्या गोष्टी तो, पण लक्ष देत नाही. आणि आम्ही पण त्याला जास्त फोर्सफुली कोणत्या गोष्टी करून नाही घेत. त्यामुळे मग वर्षभर त्याच्याकडून रोजचं रिव्हिजन करायला पाहिजे ते आम्ही करून नाही घेत. त्याचाच हा रिझल्ट आहे. तर त्यात थोडीफार चूक आमची पण आहेच. तर आता मी पण विचार केला की नेक्स्ट इयरपासून, आता तो 7thला गेला, त्याला कंपल्सरी ट्युशन्स लावणार. कारण की म्हणजे दुसऱ्यांच्या अंडर मुलं जेव्हा आपण हे करतो, पाठवतो, त्यावेळेला थोडंफार तरी ते त्यांना घाबरून अभ्यास करतात. आणि घरी तो बिलकुल ऐकत नाही. जसं आता मोठा होतोय तसं खूप जास्त हे करतो तो, आम्हाला उलट उत्तर वगैरे देणं किंवा चिडचिड होणं. स्कूलचा टायमिंग पण तसा आहे, सकाळी 7:30 ते 3 वाजता तो घरी येतो. त्यानंतर तो एकदम म्हणजे अभ्यासातून एकदम वैतागलेला असतो, फ्रस्ट्रेट झालेला असतो. आणि आम्ही पण त्याला मग हे करत नाही. पण मग काय होतं की तो डेली, मग आम्ही सांगत नाही तोपर्यंत कधीच अभ्यास करायला स्वतःहून घेत नाही, फक्त एक्झामच्या वेळेस करतो. आणि त्यामुळे त्याला मग ते तेवढं पूर्ण वर्षभराचं किंवा जे पण त्याचं टर्म्स एक्झाम असतात त्यामुळे त्याला ते नीट कव्हर नाही करता येत एका दिवसामध्ये किंवा अर्ध्या दिवसामध्ये, ते सगळं नाही करता येत. आणि मग त्याचे परिणाम रिझल्टवरती पण येतात. तर या वर्षीपासून आम्ही आता विचार केला आहे की त्याला स्ट्रिक्टली सगळ्या गोष्टीचं टाईम टेबल हे करणार, की खेळण्यासाठी एवढा वेळ किंवा अभ्यासासाठी एवढा वेळ, तेव्हाच जाऊन तो बोर्ड एक्झामसाठी तयार होईल. आणि तब्येत पण त्याची खराब आहे. आत्ताच त्याला वाफ दिली आहे आणि गपचूप गपचूप बसला येतो तिथे. कारण की आज रिझल्ट आला आणि थोडंसं मी त्याला बडबडले म्हणून. आणि हे ग्लेडिएटर मूवी बघतो, ग्लेडिएटर 2 बघणं चालू आहे त्यांचं. कारण की सतत त्याचे रील्स चालू असतात. तर आता पप्पा बघतात त्याचे म्हणून तो बघतोय, नाहीतर त्याचे नेहमी यूट्यूबचे रील्स किंवा मग गेमचे काहीतरी व्हिडिओज, किंवा ते नसेल, ते नाही त्याला दिलं बघायला तर मग मोबाईल घेतो आणि खेळत बसतो. हे त्याचं आता सुट्टीमध्येच नेहमीचं रुटीन ठरलेलं आहे. नाहीतर मग कधीतरी अगदीच बडबडलो तर सायकलिंगला जाणार, नाहीतर मग संध्याकाळी खेळायला जाणार, नाहीतर सतत हातात मोबाईल असतो त्याच्या. तर खूप वैताग आलाय त्याचा. पण आता काय करणार, सुट्टी चालू आहे त्यामुळे थोडंसं त्याला
आम्ही हे केलं आहे की बाबा खेळू देत थोडा वेळ म्हणून. पण नंतर एकदा स्कूल स्टार्ट झालं की या वर्षी तर त्याला खूप स्ट्रिक्ट मी टाइम टेबल त्याचा बनवणार आहे, कारण की खूप आता तो आगाऊपणा करायला लागला आहे ना रित्वी. आता तो बोलणार नाही, कारण की मगाशीच त्याला ओरडले, नाही तर तो उलट उत्तर त्याने दिलं असतं मला. आज मी मटकीची भाजी बनवली आहे आणि चपाती, म्हणजे मटकीची भाजी बनवते मी. आज स्पेशल असं काही बनवलेलं नाही आणि आजच्या दिवसभरात जे काही मी करणार आहे तेच आज ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर आज मी डेली ब्लॉग बनवण्याचा माझा प्रयत्न असेल. पहिल्यांदाच बनवते डेली ब्लॉग. तर बघू, जे काही दिवसभरात मी आज करेन ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला डेली ब्लॉग बघायला आवडतील की नाही ते. तर नेहमीप्रमाणे मी इव्हिनिंगला वॉकला येते. तर मी आता वॉकला आलेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते इथे मंदिराच्या इथे आमच्या इकडे जे शिवमंदिर आहे तिथे रामनवमीनिमित्त छान छान असे सांस्कृतिक प्रोग्राम अरेंज केलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते थोडक्यात की कशा प्रकारे मंदिराची सजावट वगैरे केली आहे ते. चला तर आपण जाऊया. हे क्लब हाऊस आहे आणि त्याच्या बाजूलाच मंदिर आहे. तर अशा पद्धतीने छान अशी लाइटिंग केली. एक भरतनाट्यम नृत्य की प्रस्तुति करेंगी. आप सभी भक्तजनों से निवेदन है कि उसका जोरदार तालियों से इस मंच पे स्वागत करें. जोरदार तालियों से स्वागत करें. ये लड़की घर पे जाके तैयार होके एकदम बन ठन के आई है. आओ बेटा, अपना नाम बताइए.
मुलींनी डान्स परफॉर्मन्स केला आहे श्रीरामांच्या गाण्यावरती आणि एका मुलाने छान असं सिंगिंग केलं आहे गाणं. खूप छान बोलला तो पण. ॲक्च्युली कॉपीराईटमुळे इथे मला म्युझिक त्यामध्ये लावता येत नाही, त्यामुळे त्याचा फील तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही समजणार, पण ॲक्च्युअलमध्ये ते ऐकायला आणि डान्स बघायला खूप छान वाटलं म्युझिकवरती. तर तुम्हाला कसे वाटले हे परफॉर्मन्स आणि इथली सजावट ते मला नक्की सांगा कमेंट करून. आणि आता मी घरी जायला निघाली आहे, तर इथून ऑलमोस्ट मला 20 मिनटं चालत जायला लागतील आणि मी डेली इव्हिनिंगला वॉकला येते इकडे. तर वॉकला पण आली आणि त्यानिमित्ताने म्हटलं मंदिरामध्ये पायासुद्धा पडायला गेली होती, रामनवमी आहे त्यानिमित्त. तर काही शब्द माझे थोडेफार अडखळत आहेत बोलताना, सवय नाही आहे डेली ब्लॉगिंगची, तर थोडं सांभाळून घ्या. घरी चालले तर आता जेवून झालं आहे, कामं आटपलेत आणि आता मी माझं फेवरेट बी आहे. तर बिग बॉस मला खूप आवडतं बघायला. मागच्या ब्लॉगमध्ये पण मी सांगितलं होतं की बिग बॉस मला बघायला खूप आवडतं. आणि ऋत्विकचं मी मगाशी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलेलं की ऋत्विक हे बघा, मोबाईल घरी असला की मोबाईल, किंवा मोबाईल घेतला की मग यूट्यूबचे ब्लॉग्स किंवा मग रील्स. तर तुम्ही म्हणत असाल की आज किती लेक्चर देते ही, जास्त माझा ब्लॉग हा ऋत्विकवरच झाला आहे. तर कारण की माझ्याकडे ऋत्विकविषयी बोलण्याविषयी भरपूर आहे आणि ते आजच्या ब्लॉगमध्ये बोलून संपेल असं वाटत नाही मला. तर आजचा ब्लॉग एवढाच होता. आणि डेली ब्लॉगिंग तुम्हाला बघायला माझी आवडेल का? ॲक्च्युली डेली ब्लॉगिंग करायला मला इच्छा आहे, पण ब्लॉगमध्ये कोणाला यायला आवडत नाही माझ्या घरामध्ये. विनूला पण आवडत नाही, ऋत्विकला पण आवडत नाही. त्यामुळे मग मी एकटी काय ब्लॉग बनवू किंवा काय टॉपिकवर काय कंटेंटवर बनवू ते आता सध्या तरी माझ्या काही डोक्यात नाही आहे. त्यामुळे डेली ब्लॉगिंग पॉसिबल नाही मला. पण आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझा ब्लॉग आल्यावरती. आणि जास्तीत जास्त ब्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न करेन, ट्रॅव्हल ब्लॉग वगैरे. तर बाय अँड गुड नाईट.